नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर हे बघा, आता नाही का मी हे सगळ्या भाज्या वगैरे ना उन्नतीने मला काढून दिल्यात, कारण की उन्नतीची फरमाईश होती आज की मम्मा काहीतरी खिचडी, छान चटपटीत मसालेदार खिचडी कर म्हणून. तर म्हटलं बरं ठीक आहे. खूप कंटाळा आला होता, पण म्हटलं चला, लेकरांच्या नादाने आपण लेकराचं नाव घेतो, पण आपण पण खातोच ना सगळ्यांना. पण आणि उन्हाळ्या दिवसामुळे पोळी भाजी पण सारखी सारखी खावं नाही वाटत. त्याच्यामुळे मग उन्नती म्हणली, मम्मी कर ना गं. तर म्हटलं बरं ठीक आहे चल. तर मला तिनं खूप हेल्प केली सगळं कट वगैरे करण्यात. आणि म्हटलं तर मस्तपैकी तेलामध्ये कांदा वगैरे परतून घेतला. थोडेसे खडे मसाले जास्त नाही टाकले, आपलं तेजपत्ता, दालचिनी हेच टाकलं होतं, कारण की फ्लेवर एकदम मस्त येतो. मसाला खिचडी म्हणलं ना, त्याच्यामध्ये थोडेसे 1-2 खडे मसाले असले ना तर एकदम मस्त फ्लेवर येतो खिचडीला. तर लसण अद्रक पण कुटून टाकली होती. बटाटा, जेवढ्या पालेभाज्या होत्या, जेवढ्या अवेलेबल आहेत तेवढ्या कट करून घेतल्या होत्या. आणि जास्त नाही टाकल्या, थोड्या प्रमाणातच टाकल्या, कारण की मोनूला जास्त मसाला आवडत नाही आणि मसाल्याची खिचडी पण आवडत नाही. कारण हा जो मसाला आहे, तिला खिचडी खाऊ घालताना मला सगळं निवडून द्यावं लागणार आहे. फक्त भात खाते ती, बाकी काहीच खात नाही त्याच्यामधलं. तर मस्तपैकी खिचडीत मसाले वगैरे मोनूचा विचार करून कमी प्रमाणामध्येच टाकले होते. आणि उन्नतीचं कसं आहे, आता तिला चटपटीत छान तिखट खायला आवडतं, तर त्यानुसार मी मिडियमच केली होती. जास्त तिखट पण नाही, जास्त फिक्की पण नाही. तर मस्तपैकी तांदूळ वगैरे धुवून टाकले त्याच्यामध्ये आणि खिचडी लावली. सगळं काम आवरलेलं होतं. दुपारची वेळ होती, 1-2 वाजले असतील अंदाजे. आणि म्हटलं चला छानपैकी व्हिडिओ पण करून टाकावं, तुमच्यासोबत शेअर करा. खूप दिवस झालं व्हिडिओ पण शेअर केला नाही. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. तर मस्तपैकी ती खिचडी मस्त झाली होती, टेस्टी झाली होती, जास्त तिखट पण नव्हती झाली. आणि त्यानंतर मग उन्नतीला दिलं वाढून आणि मी पण घेतलं. आणि मी मोनूला पण खाऊ घालत मग मी पण जेवले. तर मग नंतर 6-7 वाजता म्हटलं चला, खिचडी पण उरली होती, तर म्हटलं चला 2-4 भाकरी करूया आणि थोडंसं गरम गरम बेसन करूया. तर हे बघा, तर म्हटलं म्हणून खिचडी थोडीशी जास्तच केली होती. ते बघा, मस्तपैकी खिचडीचा रंग पाहू शकता, एकदम सुटसुटीत. तांदूळ वगैरे एकदम अशी चिकट वगैरे. मला असं वाटलं, उन्नती म्हणत होती थोडी चिकट कर मम्मा, पण जर का बासमती तांदूळ असले तर त्याची चिकट खिचडी नाही चांगली लागत. हे बघा मोनूचं एक्सप्रेशन, तिला पण फार आवडली होती खिचडी, तर तिला पण खाऊ घातली, मी पण खाल्ली. उन्नतीला जास्त करून चिकटच खिचडी आवडती, पण ती